इतक्या लांब आम्हाला तारखांना यावं लागतं. मग त्यांचा उद्देश तोच असतो की वेळ जावा, एक एक दिवस प्रवास करावा. पण स्वतः अद्वै हिरेच ज्याने हे प्रकरण निर्माण केलं तेच त्यांच्या पक्षात गेले. म्हणजे ठीक आहे, डायरेक्ट नसतील पण भाजपमध्ये गेले. आता तो खटला ते लढतील. स्वतः जे भाजपमध्ये गेलेले आहेत सत्तेत, आता तो खटला त्याने लढावा सत्तेच्या माध्यमातून. आणि आम्ही ठरवलं की आम्ही या खटल्यातून बाहेर पडावं, अशी आमची भूमिका आहे. त्यांनी तो खटला लढावा, त्याने तो खटला उभा केला होता, आम्ही त्यांना मदत केली. आतापर्यंत अद्वै हिरे यांनी अनेकदा तो विषय मांडला, पण त्याच्यामुळे कोणाचा अवमान झाला नाही असं वाटतंय. पण आम्ही बोलल्यामुळे अवमान झाला. पण ठीक आहे, आता ज्याने हा मूळ प्रकरण आणलं होतं ते खटला लढतील. ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत आणि सत्ताधारी पक्षामध्ये जे देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी आहेत त्यांची भूमिका आहे ना खाऊंगा ना खाने दूंगा. त्याच्यामुळे आमच्या शुभेच्छा आहेत अद्वै हिरे यांना, लढा. आज आपण असं काही विनंती करणार आहात कोर्टाला की आपला सहभाग मिळेल? नाही, आम्ही कोर्टाला विनंती करू की आमचा थेट सहभाग याच्यामध्ये नव्हता. NCLT न्यायालयातल्या खटल्याच्या आधारे आम्ही ते वक्तव्य केलं. खटला ऑलरेडी सुरू आहे. ज्याने तो खटला दाखल केला ते आता सत्ताधारी पक्षामध्ये आहेत. सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत. नक्की आम्ही कोर्टाला विनंती करू की मूळ जे फिर्यादी होते ते सत्ताधारी पक्षात गेले, ते लोक खटला आता ते चालवतील. आम्ही कशाला आता मध्ये याच्यामध्ये आम्ही कोर्टाला विनंती करू. आज सिक्युरिटी कमी केलेली आहे. सिक्युरिटीचा फार सोर्स कोणी धरू नये. सिक्युरिटी या देशामध्ये फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकांना धोका आहे आणि संघाच्या लोकांना धोका आहे. त्याच्यामुळे त्यांना Z+, डबल Z+, कमांडोज, बरं का, NSG कमांडो किंवा शिंदेचे लोक जे फोडून देतात त्यांना सिक्युरिटी. बाकी इतर पक्षातले जे प्रमुख लोक आहेत ते निर्भय आहेत. आमच्या आसपास याची कोणाची हिंमत नाही. मी या मताचा आहे. त्याच्यामुळे सिक्युरिटी काढली काय ठेवली काय त्याचा फार भाव कोणी आम्ही करू नये. कारण सिक्युरिटीसुद्धा कोणाला मिळते मी मगाशी सांगितलं. या देशाचा सर्वाधिक धोका, खरं म्हणजे त्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी जाऊन एक चापटीसुद्धा मारणार नाही, काही नाही. निरर्थक लोक आहेत सगळे ते. पण सुरक्षा घेऊन आम्ही कोणीतरी मोठे आहोत, बरं का. आमच्या जीवाला किती धोका आहे. आम्ही किती मोठं राष्ट्रकार्य करतो. राष्ट्रकार्य दिसते यांचं काय आहे ते पहा ना तुम्ही. सोडून द्यायचं. साहेब, राज्यसभेवरनं शिवसेनेतच 2 मतदान बघायला मिळत आहेत.